नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि खास अपडेट्स घेऊन आलो आहोत बेळगावकरांच्या स्पेशल बुलेटिनमध्ये। अंबोली धबधबा पर्यटकांसाठी बंद। मुसळधार पावसामुळे वन विभागाचा खबरदारीचा निर्णय। रस्त्यावरूनच पाहावे लागणार निसर्गाचे रौद्र रूप। हेब्बाळकरांच्या मंत्रिपदासाठी आमदार आसिफ सेठ आग्रही। मुख्यमंत्र्यांकडे मागणी। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। पुढची पूल पुन्हा सुरू। कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिर। नागरिकांना मोठा दिलासा। हनुमाननगर उद्यानासाठी 70 लाख रुपये। आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते विकास कामाचा शुभारंभ। नागरिकांना आधुनिक सुविधा। शिक्षणासाठी रोज जीवाची बाजी। कारवार जोयडा तालुक्यातील चिमुकल्यांचा घनदाट जंगलातून शाळेकडे संघर्षमय प्रवास। प्रशासन कधी जागे होणार? डोळ्यात अश्रू अन ओठांवर जय हिंद। देशासाठी बलिदान। जवान आकाश पाटील यांना अखेरचा निरोप। यमकनमर्डीत हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली धबधब्यावर आता पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे। सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्याचा प्रवाह धोकादायक बनला आहे। पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागाने हा निर्णय घेतलाय। सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि पर्यटकांसाठी आकर्षण असलेला अंबोली धबधबा सध्या पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्याचा पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान झालाय। धबधब्याचं रौद्र रूप पाहायला मिळत असलं तरी याच परिस्थितीत पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। अतिवृष्टीमुळे डोंगर माथ्यावरून दगड, माती आणि दरड वाहून येण्याची शक्यता वाढली आहे। त्यामुळे धबधब्याखाली जाणाऱ्या पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी वन विभागाने प्रवेश बंदी लागू केली आहे। सध्या पर्यटकांना धबधब्याजवळ जाण्यास मनाई करण्यात आली असून रस्त्यावरूनच अंबोली धबधब्याचं निसर्गरम्य दृश्य पाहावं लागणार आहे। वन विभागाच्या माहितीनुसार पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आणि परिस्थिती सुरक्षित झाल्यानंतर पुन्हा पाहणी करण्यात येईल। त्यानंतरच पर्यटकांसाठी धबधबा खुला करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे। त्यामुळे अंबोलीत वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारावरून आता बेळगावच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे। आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मंत्रिपदासाठी उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी उघड भूमिका घेतली आहे। त्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना वेग आलाय। कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना स्थान मिळालंच पाहिजे अशी ठाम भूमिका उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी व्यक्त केली। बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हेब्बाळकर यांनी आपल्या खात्याच्या माध्यमातून उल्लेखनीय काम केले असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळावी असे सांगितले। याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचेही आमदार सेठ यांनी स्पष्ट केले। दरम्यान अलीकडील मंत्रिमंडळ विस्तारात लक्ष्मी हेब्बाळकर यांना संधी न मिळाल्याने बेळगाव शहरात त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस भवन आणि चन्नमा चौक परिसरात आंदोलन करत नाराजी व्यक्त केली होती। या पार्श्वभूमीवर आसिफ सेठ यांच्या वक्तव्यामुळे लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मंत्रिपदाच्या चर्चेला पुन्हा वेग आला असून राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरल्यानंतर पूर स्थितीतही सुधारणा होतीये। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत स्थिरता आल्याने बंद करण्यात आलेला महत्त्वाचा पूल पुन्हा सुरू करण्यात आलाय। त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांना मोठा दिलासा मिळालाय। पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत स्थिरता आली असून रायबाग तालुक्यातील कुडची येथील पुढचा पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती। नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने कुडची येथील पूल वाहतुकीसाठी बंद केला होता। मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आणि नदीची पाणी पातळी स्थिर झाल्यानंतर प्रशासनाने पूल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला।
पूल खुला झाल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली असून स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांना दिलासा मिळालाय. दरम्यान नदीकाठच्या भागातील नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. बेळगावच्या हनुमान नगर सेकंड स्टेजमधील नागरिकांसाठी महत्त्वाच्या विकास कामांची सुरुवात झाली आहे. उद्यानाच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला असून कामाचा शुभारंभ करण्यात आलाय. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. हनुमान नगर सेकंड स्टेज येथील उद्यानाच्या विकासासाठी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या विकास कामाचा शुभारंभ बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार सेठ यांनी हनुमान नगर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. त्यापैकी उद्यानाच्या विकासासाठी 70 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून या कामामुळे परिसरातील नागरिकांना फिरण्यासाठी, व्यायामासाठी तसेच मुलांना खेळण्यासाठी आधुनिक आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी युवा नेते अमान सेठ, स्थानिक नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे, पण आजही काही मुलांना शिक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागतो. उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार विभागातील जोयडा तालुक्यातील करंजोयडा गावातील विद्यार्थ्यांची ही वेदनादायक कहाणी आहे. दररोज अर्धा तास घनदाट जंगल, डोंगराळ पायवाट, चिखल आणि मुसळधार पावसातून चालत ही चिमुकली खानगाव येथील शाळेमध्ये पोहोचतात. वन्य प्राण्यांची भीती, घसरडे रस्ते आणि जीवघेणा प्रवास हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. ही दृश्य आहेत उत्तर कन्नड जिल्ह्यातील जोयडा तालुक्यातील करंजोयडा गावातील. इथल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रोज घनदाट जंगलातील पायवाटेने सुमारे अर्धा तास पायी चालत जावं लागतं. शाळा गाठण्यासाठी त्यांना डोंगर चढावा लागतो, तर परतताना तीव्र उतार उतरावा लागतो. पावसाळ्यात हीच वाट आणखी धोकादायक बनते. चिखल, निसरडे रस्ते आणि ओढ्यांमुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे अनेक पालक स्वतः मुलांसोबत शाळेत जातात आणि शाळा सुटल्यानंतर पुन्हा त्यांना घरी परत घेऊन येतात. त्यामुळे पालकांचाही मोठा वेळ आणि श्रम खर्च होतो. डिजिटल इंडिया आणि विकसित भारताच्या घोषणा होत असताना या मुलांना मात्र अजूनही सुरक्षित रस्ता आणि मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन सुरक्षित रस्ता किंवा विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीची व्यवस्था करणं गरजेचं आहे. प्रश्न फक्त रस्त्याचा नाही, तर या चिमुकल्यांच्या सुरक्षित भविष्याचा आहे. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानाला बुधवारी त्यांच्या मूळ गावी अखेरचा निरोप देण्यात आला. हुक्केरी तालुक्यातील यमकणमर्डी आरसी गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यातील जवान आकाश बसवानी पाटील यांचे जम्मू काश्मीर सीमेवर कर्तव्य बजावताना निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज गावामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो नागरिकांनी उपस्थित राहून वीर जवानाला श्रद्धांजली अर्पण केली. भारत मातेच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवान आकाश पाटील यांना त्यांच्या जन्मगावी अखेरचा निरोप देण्यात आला. बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी यमकणमर्डी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातून जवान आकाश पाटील यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. सार्वजनिक महाविद्यालय परिसर आणि लक्ष्मीदेवी मंदिरामार्गे ही अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचली. भारत माता की जय आणि वीर जवान अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. हजारो नागरिकांनी अश्रूंनी आपल्या लाडक्या जवानाला अंतिम निरोप दिला. अंत्यसंस्कारावेळी हुंसीकोळ मठाचे सिद्ध बसवदेवर, CPI जावेद मुशापुरे, PDO आनंद होळेंनावर, उपतहसीलदार CR शिगेहळी, रायगोंडा पाटील, आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीर जवान आकाश पाटील यांच्या पश्चात आई व पत्नी असा परिवार आहे. ग्रामीण शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक स्वच्छतागृहे उभारण्यासाठी नागरिक, बांधकाम व्यावसायिक, पुरवठादार आणि तज्ज्ञांनी सहकार्य करावे असे आवाहन अमूल्य बूंद फाउंडेशनच्या प्रमुख आरती भंडारे यांनी केले आहे.
ग्रामीण शाळांमध्ये स्वच्छतागृहांच्या अभावाची समस्या लक्षात घेऊन फाउंडेशनने हा उपक्रम सुरू केला असून आतापर्यंत 5 शाळांमध्ये स्वच्छतागृहांची उभारणी पूर्ण केली आहे, तर आणखी 2 प्रकल्प लवकरच सुरू होणार आहेत. सिमेंट, टाईल्स, सॅनिटरी वेअर, पाण्याच्या टाक्या, रंग तसेच बांधकाम साहित्याचे दान करण्याचे आवाहन करण्यात आले असून कौशल्याच्या माध्यमातूनही नागरिकांनी सहभागी व्हावे असे सांगण्यात आले आहे. प्रत्येक मुलाला सुरक्षित व स्वच्छ सुविधा मिळाव्यात हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे फाउंडेशनने स्पष्ट केले. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. जीवन विद्या मिशन अभियान ज्ञान साधना केंद्र बेळगाव यांच्या वतीने गुरुपौर्णिमा सोहळा 2026 तसेच कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन येत्या रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30 ते दुपारी 1:30 या वेळेमध्ये आयोजित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रबोधनकार शंकर बाधकर यांनी दिली. कार्यक्रमात सकाळी 8 ते 12 या वेळेमध्ये संगीत जीवन, गुरुप्रणाम व मानस पूजा होणार असून त्यानंतर 12 ते 1:30 या वेळेमध्ये कृतज्ञता हीच खरी उपासना आहे या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी मुंबई येथील श्री प्रल्हाद वामनराव पै हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम मराठा मंदिर रेल्वे ओव्हरब्रिजजवळ गोवा वेस्ट बेळगाव येथे होणार आहे. जीवन विद्या मिशनच्या विविध उपक्रमांची माहिती देत संस्कार शिक्षण, आरोग्य सेवा, कृषी विकास, उद्योजकता सेवा, हुशार विद्यार्थी समर्थन, क्षेत्र समृद्धी, गृहशक्ती, ग्राम समृद्धी तसेच युवा शक्ती प्रशिक्षण अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. येळ्ळूर येथील श्री हनुमंत गौड नगर परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश आलं असून नव्याने मंजूर झालेल्या बस थांब्याचे उद्घाटन मंगळवारी उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमंत गौड नगर रहिवासी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या हस्ते थडेदेव यांचे पूजन करण्यात आले, तर बस थांब्याच्या नामफलकाचे पूजन माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते झाले. बस थांबा मंजूर करण्यासाठी सतीश पाटील यांनी परिवहन मंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करून महत्त्वाची भूमिका बजावली. या सुविधेमुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांची वाहतुकीची गैरसोय दूर होणार असून परिसरातील भविष्यातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सतीश पाटील यांनी सांगितले. कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने गांजा विक्री विरोधात कारवाई करत 2 आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. कौशिक कृष्ण मुदलियार वय 22 आणि चंद्रकांत अनिल थापा वय 19 यांना बेळगावातील गांधी सर्कल, वेंगुर्ला रोड परिसरात गांजा विक्री करताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपींकडून 2 किलो 60 ग्रॅम गांजा, 1,730 रुपये रोख आणि 2 मोबाईल असा एकूण 24,730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हा गांजा मंजुनाथ याच्याकडून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. खानापूर तालुक्यातील कारलगा गावामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या भव्य महालक्ष्मी यात्रेच्या पूर्वतयारीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कारलगाहट्टी आणि शिवोली गावातील पंचमंडळी व प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सोयीसुविधा, विकासकामे आणि गावांच्या विविध मागण्यांवर विचारविनिमय करण्यात आला. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मी देवीच्या बैठकीच्या गदगे बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला असून यात्रेच्या तयारीला अधिकृत सुरुवात झाली आहे.
बेळगाव तालुक्यातील मुतगा गावामध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक शिवराज जाधव यांच्या स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या नूतन बस स्थानकाचे माजी आमदार संजय पाटील यांच्या हस्ते उत्साहात लोकार्पण करण्यात आले. यावेळी संजय पाटील यांनी हे बस स्थानक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ग्रामस्थांसाठी विशेषतः पावसाळ्यात उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. उमेश पुरी, अप्पण्णा आणि राजीव यांच्या मागणीनुसार हा सार्वजनिक उपक्रम पूर्ण करण्यात आला असून समाजोपयोगी कामांसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला उमेश पुरी, परशुराम केदार, सूरज पाटील, बाळू पाटील, दीपक पुरी, कुणाल पाटील, सागर पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व युवक उपस्थित होते. रामदुर्ग तालुक्यातील पडकोट गल्ली येथील श्री राघवेंद्र स्वामी मठात नुकत्याच झालेल्या हुंडी मोजणी दरम्यान एका भाविकाने लिहिलेले अनोखे पत्र आढळून आले आहे. या पत्रातील मजकुरामुळे भाविकांमध्ये तसेच सामाजिक माध्यमांवर चर्चा सुरू झाली असून मठाच्या कर्मचाऱ्यांना हुंडीतील देणग्या मोजताना सदर पत्र आढळून आले. पत्रात एका अज्ञात भाविकाने स्वामी एका मुलीपासून माझे रक्षण करा अशी विनंती केली आहे. पत्रात संबंधित व्यक्तीचं नाव, पत्ता किंवा इतर कोणतीही ओळख नमूद नसल्याने ते कोणी लिहिले हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या पत्रामागील नेमकं कारणही समजू शकलेलं नाही. देवस्थानाच्या हुंडीत आरोग्य, शिक्षण, नोकरी, विवाह किंवा कौटुंबिक अडचणींबाबत प्रार्थना करणारी पत्रे टाकण्याची प्रथा सर्वसाधारण आहे. मात्र या पत्रातील वेगळ्या स्वरूपाच्या विनंतीमुळे ते विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. निपाणी शहरात अल्पवयीन मुलाला वाहन चालवू दिल्याप्रकरणी त्याच्या पालकाला निपाणी न्यायालयाने 25,500 रुपयाचा दंड ठोठावला आहे. यरनाळ येथील संभाजी हरिबा पवार असं दंड झालेल्या पालकाचं नाव आहे. पोलिसांच्या वारंवार आवाहनानंतरही अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिल्याने अशा कारवाया करण्यात येत असून निपाणी शहरात आतापर्यंत 4 अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांवर कारवाई करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा पोलिसांकडून AI कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात असून याची नोंद निपाणी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तुमच्या स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण प्लॉट ग्रीन पार्क माय ड्रीम होम. एनए प्लॉट्स विक्रीसाठी उपलब्ध. साईट पत्ता RS नंबर 320/1 देसूर क्रॉस मार्गी फार्म शेजारी देसूर बेळगाव येथे. प्लॉट साईज 12 मीटर बाय 18 मीटर पासून पुढे. DDLR द्वारे KGP मंजूर. सुविधा RCC रस्ते आणि गटारे, LED स्ट्रीट लाईट्स, गार्डन आणि प्ले एरिया, तशीच पुरेशी पार्किंग जागा. प्रकल्प सहयोगी लोकमान्य रियाल्टी. संपर्क ऑफिस क्रमांक 6 क्रिस रिसाइड्स, सुमारपेठ, टिळकवाडी, बेळगाव. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. नियम व अटी लागू. बेळगाव वास्को रेल्वे मार्गावर दैनंदिन इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करावी तसेच मुंबईकडे धावणाऱ्या रेल्वे गाड्यातील डब्यांची संख्या वाढवावी अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स काउन्सिल आणि बेळगाव क्लॉथ मर्चंट असोसिएशन यांनी नैऋत्य रेल्वेकडे निवेदनाद्वारे केली आहे. अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी बेळगाव रेल्वे स्थानकाचे स्टेशन सुपरिटेंडंट दशरथ प्रसाद यांना निवेदन दिले. बेळगाव वास्को मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाले असलं तरी या मार्गावर रेल्वे सेवा अपुरी असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. व्यापार, पर्यटन आणि प्रवाशांच्या सोयीसाठी बेळगाव वास्को इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आले. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त डबे जोडावेत अशी ही मागणी करण्यात आली. स्टेशन सुपरिटेंडंट दशरथ प्रसाद यांनी निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती SC विभागाच्या राज्य संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. KPCC SC विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार धर्मसेन यांनी ही नियुक्ती जाहीर केली. चौगुले यांनी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्यात दीर्घकाळ योगदान दिलं असून दलित समाजाच्या प्रश्नांवरही सातत्याने काम केले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. बेळगाव शहरातील समर्थनगर परिसरात रेल्वे रुळाजवळ अंदाजे 65 ते 70 वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळून आला असून
या घटनेची नोंद रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी मिरज पॅसेंजर रेल्वे गेल्यानंतर रेल्वे रुळाजवळ मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत व्यक्तीकडे कोणतेही ओळखपत्र अथवा ओळख पटवणारे कागदपत्र आढळून आले नसल्याने त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृत व्यक्ती गव्हाळ वर्णाची सडपातळ शरीरयष्टीची असून त्यांच्या गळ्यात लाल रंगाचा दोरा व रुद्राक्ष तसेच कमरेला केसरी रंगाचा कमरपट्टा होता. अंगावर पांढरा फुल शर्ट, पांढरे बनियन, पांढरे धोतर आणि मळकट पांढरा टॉवेल होता. मृतदेह सध्या जिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला असून संबंधित व्यक्तीची ओळख किंवा त्यांच्याबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी रेल्वे पोलीस ठाणे बेळगाव येथे 0831-240-5273 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलंय. विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेद्दलमारी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार विठ्ठल शंकर लामाणी उर्फ पवार यांचा उपचारासाठी विजयपूर येथील BLDA रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला. निडगुंदीहून मुद्देबिहाळकडे भरधाव व निष्काळजीपणे मालवाहू वाहन चालवत असलेल्या बागलकोट येथील टीचर्स कॉलनीतील चंद्रशेखर तिम्मण्णा बन्नीदिनी याने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यानंतर समोरून येणाऱ्या KA28Z1264 क्रमांकाच्या कारलाही धडक दिली. या अपघातात कारचालक मदरसाब अवटगेरी व सहप्रवासी नरेंद्र कुमार पेटकर जखमी झाले, तर वाहन पलटी झाल्याने चालक चंद्रशेखर बन्नीदिनी यालाही दुखापत झाली. या प्रकरणी मुद्देबिहाळ पोलीस ठाण्यात मालवाहू वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. विजयपूर जिल्ह्यातील ताळीकोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोन CEIR पोर्टलच्या माध्यमातून शोधून संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी ताळीकोटी पोलिसांचे आभार मानले. हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी CEIR पोर्टल प्रभावी ठरत असल्याचे पोलिसांनी सांगत, मोबाईल हरवल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून CEIR पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले. विजापूर येथील BLDA वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 2 व्यक्तींचे पार्थिव त्यांच्या कुटुंबियांनी देहदानासाठी सुपूर्द केले. बसवण बागेवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार बाबू बसप्पा मुराळ वय 66 यांच्या इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबियांनी तसेच विजापूर शहरातील गुरुबाई गुरुसिद्धप्पा कोन्नूर वय 80 यांच्या कुटुंबियांनी त्यांचे पार्थिव वैद्यकीय शिक्षणासाठी दान केले. BLDA वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीर रचना विभाग प्रमुख डॉक्टर RS बुलगौडा यांनी दोन्ही पार्थिवांचा स्वीकार करून कुटुंबियांचे आभार मानले. देहदानामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला मोठी मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव तालुक्यातील सुतगट्टी गावाजवळ गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा बिबट्या अखेर बुधवारी वन विभागाच्या पथकाने पिंजऱ्यात जेरबंद केला. काकती वनक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या या गावाच्या परिसरात बिबट्याचा शेतांजवळ, रस्त्यांवर तसेच गावाबाहेरील भागात मुक्त संचार दिसून येत होता. स्थानिकांच्या तक्रारीनंतर वनविभागाने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून योग्य ठिकाणी पिंजरा लावला आणि नियोजनबद्ध मोहिमेत त्याला पकडले. बिबट्या पकडण्यात आल्याने सुतगट्टीसह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून वन विभागाच्या पथकाचे अभिनंदन केले. ही घटना काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.